आता आपण 7.4 आणि चॅप्टर नंबर 7 याच्यामधला सगळ्यात शेवटचा जो क्वेश्चन दिलेला आहे प्रॅक्टिस सेटमधला तो बघणार आहोत. प्रॉब्लेम सेटमधला नाही, प्रॅक्टिस सेटमधला. अ chord PQ of a circle with radius 15 cm subtends an angle of 60 degree with the center of the circle. Find the area of the minor as well as the major segment. आपल्याला दोन्ही काढायचे आहेत सेगमेंटचे एरियाज, मायनरचा पण आणि मेजरचा पण. मी लिहून घेतलेलं आहे इकडे. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल, पी क्यू इज अ कॉर्ड, रेडियस ऑफ द सर्कल इज 15 सेंटीमीटर. देअरफॉर कॉर्ड पी क्यू makes two segments of the circle. The center of the circle is 60 degree. Therefore, theta is equal to 60 degree. Radius is equal to 15 centimeter. Pi is equal to 3.14 and in the root 3 equal to 1.73. आपल्याला त्यांनी दिलेले आहेत त्यांच्या व्हॅल्यूज. एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर 3.14 इंटू 15 स्क्वेअर. 15 स्क्वेअर म्हणजे 225. मल्टिप्लिकेशन केलेला आन्सर आपला आलेलं आहे 706.50 सेंटीमीटर स्क्वेअर. मग आपण इथे लिहून घेतलेलं आहे. देअरफॉर एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू 706.50 सेंटीमीटर स्क्वेअर. आता बघूया एरिया ऑफ द मायनर सेगमेंट इक्वल टू आर स्क्वेअर इन द ब्रॅकेट पाया टीता अपॉन 360 मायनस साईन टीता अपॉन 2. आता साईन टीता आपला किती आहे 60 डिग्री सांगितलेलं आहे त्यांनी आपला सेंट्रलचा अँगल. मग टीता म्हणजे 60, मग त्याची आपण व्हॅल्यू लिहून घेतलेली आहे इन द रूट 3 अपॉन 2. इथे काय झालं 61 जा 60, 66 जा 360 म्हणजे उत्तरले 3.14 अपॉन 6 मायनस इन द रूट 3 अपॉन 2 अपॉन 2. मग आता इन द रूट 3 अपॉन 2 मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं आहे म्हणजे 2चा आपल्याला काय यायचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स, तो येईल 1 अपॉन 2. 2 2 जा 4 म्हणजे इथे झालेले आहेत इन द रूट 3 अपॉन 4. आता ह्या 4ला आणि ह्या 6ला आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही वेगवेगळ्या डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. मग मी म्हटलं 12 हा तसा LCM येऊ शकतो. मग ह्याला मी 2ने मल्टिप्लाय केलं, ह्याला मी 3ने मल्टिप्लाय केलं. 3.14 इंटू 2 मायनस इन द रूट 3 इंटू 3 अपॉन 12. आन्सर मग झालेला आहे 6.28 मायनस. आता मी इथे इन द रूट 3ची जी व्हॅल्यू आहे ती टाकलेली आहे इंटू 3 म्हणजे त्याचा आन्सर माझा आलेला आहे 5.19. मायनस केल्यावरती आन्सर आला आहे 1.09 अपॉन 12. माझा रेडियस जो आहे तो 15 आहे. मग 15चा स्क्वेअर लिहून घेतलेला आहे 225. आता इथे मल्टिप्लिकेशन म्हणजे डिव्हिजन तो होणार नाही आहे. 12ने काय 225ला डिवाईड करता येणार नाही. मग मी आन्सर काढून घेतलं मल्टिप्लिकेशन करून, त्याचा आन्सर आला 245.25 अपॉन 12. आता मी 12ने त्याला डिवाईड केलं, मग माझा आन्सर आलं 20.43. मी ते लिहून घेतलं. देअरफॉर एरिया ऑफ द मायनर सेगमेंट इक्वल टू 20.43 सेंटीमीटर स्क्वेअर. आता काय दिलेलं आहे एरिया ऑफ द सर्कल इक्वल टू एरिया ऑफ मायनर सेगमेंट प्लस एरिया ऑफ मेजर सेगमेंट. त्यांनी आपल्याला एरिया ऑफ द सर्कल आपण काढलेला होता, मग तो आपण भरून घेतला 706.50 इक्वल टू 20.43 प्लस एरिया ऑफ मेजर सेगमेंट. हा माझ्यामधून मायनस केला की आपल्याला एरिया ऑफ मेजर सेगमेंट मिळेल. करून बघूया आपण. करून घेतलेला आहे मायनस, आन्सर आपला आलेला आहे 686.07. मग आपण लिहून घेतले ते. देअरफॉर द एरिया ऑफ मायनर segment is 20.43 centimeter square as well as the area of major segment is 686.07 centimeter square.